बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या प्रबळ नेतृत्व गुणांच्या जोरावर जनतेत एक विचारसरणी निर्माण केली, जिने महाराष्ट्राच्या राजकारणातली मनोवृत्तीच बदलली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत महाराष्ट्राचं राजकारण हे त्यांच्या अवतीभोवतीच फिरायचं. बाळासाहेब आज काय बोलणार यावर सुद्धा गल्ली बोळापासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगायची. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. असं म्हटलं जातं की बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांनी त्यांचे आडनाव ठाकरे म्हणजेच THAKRE असे लिहिले होते, पण नंतर बाळासाहेबांनी ते बदलून ठाकरे THACKERAY असे केले, कारण ते ब्रिटिश लेखक विलियम मेकपीस ठाकरे यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांनी मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची व्यंगचित्रे द टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीमध्येही प्रकाशित होत असायची. रोचक म्हणजे त्यांनी आपले राजकीय भाषण करताना कधीही हातात नोट्स ठेवले नाही. जे मनात आलं ते बेधडकपणे जनतेपुढे मांडलं. त्यांच्या भाषणातील जिव्हाळा आणि ऊर्जा इतकी प्रचंड होती की रस्त्याने चालणारा माणूस सुद्धा थांबून त्यांची भाषणं ऐकायचा. 1999 साली ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढवण्यास 6 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. 2005 ला ही बंदी उठवण्यात आली आणि 2007च्या BMC निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मतदान केले. 1970च्या दशकात मराठी साहित्य इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्रातील ट्रेड युनियनचे मुख्य वकील माधव मेहरे आणि ट्रेड युनियन चार्टर्ड अकाउंटंट माधव देशपांडे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते देखील पक्षात सामील झाले. ही माहिती तुम्हाला आधी माहीत होती का? आणि जर नाही तर मग हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.